पण उदार अंतकरणाने माझ्या मुलाला माफ करा. काय आई असते हो महाराज, पाहना काय आई असते. एवढा सगळा अपराध केलाय तरी परत मुलाचंच हित जाणणारी आई असते महाराज. आईचं मन असतं खूप गोड असतं महाराज, खूप गोड असतं. आईची माया खरंच जगामध्ये नाही कळली हो आपल्याला, नाही कळली, नाही कळली. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना अमृताहुनी गोड पाजियेला पाना. तुझ्या या उपकाराची हो तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. आई ती आई असते हो. खूप गोड वर्णन केलेलं आहे महाराज. जगातली आई गेली ना, या जगातलं सगळं गेलं महाराज, सगळं गेलं. महिला मंडळ, तुम्हाला माहेरला जाण्यामध्ये आनंद आहे, आनंद आहे की नाही? माहेरला जाण्यामध्ये आनंद आहे, पण कुठपर्यंत? जोपर्यंत माहेरामध्ये गालावरून प्रेमाने हात फिरवणारी तुमची आई आहे आणि पाठीवर थाप टाकणारा तुमचा बाप आहे, तोपर्यंत माहेरला जाण्यामध्ये आनंद आहे. एकदा माहेरातली आई गेली तर माया लावणार पात्र या जगामध्ये राहिलं नाही. आणि माहेरातला बाप गेला तर तावडे तुझं कस काय चाललंय ग असं म्हणणार कुणीच राहिलं नाही महाराज. नाही हो, जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही माहेरला जा, तुमची पिशवी कधी मोकळी येणार नाही गड्या. काही नसू दे आमच्या आईकडे, काही नसू दे आमच्या बापाकडे महाराज. 1 किलो कांदे आणि एखादी भाकर तरी वाढवून देईन, पण तुमची पिशवी कधी मोकळी येणार नाही. माहेरातली आई गेली, माहेर संपलं. माहेरातला बाप गेला, माहेर संपलं महाराज. आपल्याला कधी आई कळली नाही, कधी आपल्याला आपला बाप कळला नाही. खूप मोठं दुर्दैव आहे महाराज. आज खूप मोठं, एवढं मोठं दुर्दैव आहे. खूप मोठे कीर्तन होतात, खूप मोठ्या कथा होतात, माणूस खूप मोठा पैसा कमवतोय, खूप मोठ्या गाड्या घेतात, पण त्या म्हातारपणाला त्या आई वडिलाला खूप दुःख देतात. याचं खूप वाईट वाटतं. कधी आपल्याला कळलं नाही हो. काही काहींनी नेते मंडळीला आपला आदर्श केलंय, काही काहींनी हिरोला आदर्श केलंय. तुम्हाला सांगू, या जगातला सगळ्यात मोठा हिरो तुमचा बाप आहे. जगातला सगळ्यात मोठा नेता तुमचा बाप आहे. तुमच्या बापाची जागा कुणाला देऊ नका गड्या. बाप तो बाप असतो महाराज. बाप पाहायचा असेल ना, बाप पाहायचा असेल ना, तर बाप पाहायचा असेल तर एखाद्या लग्नामध्ये बापाला पाहू नका, एखाद्या कार्यामध्ये बापाला पाहू नका. बाप पाहायचा असेल तर संध्याकाळी 2 वाजता उठा,
उठल्यानंतर फाटकी गोदाडी अंगावर घेतलेल्या बापाची गोदाडी बाहेर काढा आणि बापाच्या अंगावरलं बनेल पहा. 25 ठिकाणी त्याला ठिगळ असतात. 25 ठिकाणी होल पडलेलं बनेल माझा बाप घालतो. पण आपल्याला नवीन नवीन कपडे घेतो ना, त्या बापाचे उपकार अगणित आहेत महाराज. पण आपल्याला नाही बाप कळला. उरामती माया त्याच्या काळ्या मेघावाणी दाखविना कधी कुणा डोळ्यातले पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, पोटामध्ये हसू जरी कणावा कला. घडी भर तू थांब गड्या, ऐक त्याच दापर. घडी भर तू थांब गड्या, ऐक त्याच दापर. लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर. दादा काही समजून घ्या ना, तर नका घेऊ गड्या. पण कधीतरी आपली आई आणि आपला बाप समजून घ्या. काय त्या मैनावतीची इच्छा असेल महाराज, विचार करा ना. आपल्या मुलाने एवढं वाईट कृत्य केलंय. सुरुवातीपासून सुद्धा मैनाकिनी म्हणत होती की गोपीचंदाला, अरे गोपीचंदा तू दीक्षा घे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. आपल्या हिताचा जो विचार करतो ना, जे माता पिता, त्या माता पित्यांना धन्यता दिली जाते. म्हणून मुलगा सात्विक निघाला तर आई बापाचं नाव मोठं होतंय. मुलगा वाईट निघाला तर आई बापाचं नाव बर्बाद होतंय. मोठं झालं तरी लोक म्हणतात, अरे कुणाचा मुलगा आहे रे तो, अमक्या अमक्याचा मुलगा आहे. अरे वा, बापाचं नाव मोठं केलं पठ्ठ्याने. आणि मुलगा जर वाईट निघाला तरी लोक म्हणतात, कोणाचं आहे रे ते, कोणाचं आहे ते. लोक म्हणते ते नाही का, ते त्याचा नगी नाही ते तसंच होत. आणि हे असंच निघालं. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आपले मुलं चांगले जर निघायचे असेल तर बी चांगलं लागतं. कडू लिंबाच्या बिया लावल्या, लिंबुळ्या, आणि त्याला दररोज पाणी घातलं. थोडं मोठं झाल्यानंतर साखरेचं पाणी घातलं. मग मोठं झाड झाल्यानंतर त्याला लिंबुळ्या आल्या आणि त्या खाऊन पाहिल्या तर गोड लागल्या. लागत्या का? नाही नाही. कडू लिंबाच्या झाडाला किती गोड पाणी टाका, फळ आल्यानंतर ते कडूच. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. म्हणून बीज चांगलं लागतं. लहानपणाचे संस्कार चांगले लागतात. आज काळाची गरज आहे.